गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल चोरीला गेलाय। काल बीड दौऱ्यावर असताना मोबाईल चोरीला गेला। मस्साजोगमध्ये काल संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल तर जनतेचं काय असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित झालाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीड दौऱ्यावरती होते। त्यांनी मस्साजोगमध्ये भेटही घेतली देशमुख कुटुंबियांची आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल चोरीला गेलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद सध्या संपर्कात आहेत। योगेश, मोबाईलच गृहराज्यमंत्र्यांचा सुरक्षित नसेल तर जनतेचा काय सवाल उपस्थित झालाय, नेमकं काय घडलं? नक्कीच राज्याचे राज्यगृहमंत्री योगेश कदम काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। याच दरम्यान ते मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या भेटीसाठी आले होते। त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांच्या सांत्वनपर भेटीसाठी देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी योगेश कदम आले होते राज्यगृहमंत्री। त्याच दरम्यान ज्यावेळेस माध्यमांना संवाद साधताना आणि कुटुंबियांना संवाद साधण्याच्या दरम्यान त्याच वेळेस जी चर्चा सुरू होती मस्साजोगमधनं आणि त्याचबरोबर तिथनं चर्चा सुरू असतानाच योगेश कदम राज्यगृहमंत्री यांचा मोबाईल गहाळ झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यानंतर थेट आता केज पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली। मात्र याच्यावरून असं दिसतंय की जर राज्यगृहमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल तर जनतेचं काय, लोकांचं काय आणि तिथल्या संपूर्ण या यंत्रणेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण राज्यगृहमंत्र्यांचा मोबाईल गहाळ झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।